नमस्कार मित्रांनो, आमच्या प्रिय ग्राहकांना सांगू इच्छितो, आज मी आलेलो आहे मोहोळ तालुक्यामध्ये टाकळी सिकंदर या गावात. सहज एक फेरफटका मारत असताना जे आपण लास्ट मंथमध्ये गाडी डिलिव्हरी दिली होती ती गाडी मला सहज डोळ्याला दिसली. त्याच्यामुळं जाता जाता एक छोटासा रिव्ह्यू करण्यासाठी मी थांबलो होतो. तर गाडी पूर्णपणे एकदम मी ऑब्झर्वेशन केलो, ज्याप्रमाणे आम्ही गाडी दिलं होतं यांना डिलिव्हरी सेम टू सेम त्यांनी त्या प्रकारे मेंटेन केलेले आहेत. आणि गाडीचे ओनर आहेत मिस्टर तांबोळी सर. तर आज आपण तांबोळी सरांकडनं एक दोन शब्द ऐकणार आहोत की त्यांना आपल्या कामाबद्दल जे काही त्यांचा एक्सपिरियन्स आहे बिफोर आणि आफ्टर, आपण हे दोन्ही गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊ, जेणेकरून तुम्हाला आमच्याकडं बॉडी बांधून घेण्यासाठी योग्य डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला थोडासा त्याचा फायदा होईल. तर मी तांबोळी सरांना रिक्वेस्ट करतो त्यांनी समोर यावे. आणि नमस्कार सर. नमस्कार. तर मी सहज चाललो होतो, तर जाता जाता आपल्याला माझी गाडी दिसली. म्हणलं ही तर गाडी आपण लास्ट मंथमध्ये डिलिव्हरी दिली आहे. तर तुम्हाला बेसिक सुरुवातीला जेव्हा तुम्ही गाडी घेऊन आपल्या कंपनीतून जेव्हा बाहेर पडलात, त्या ठिकाणी होऊन ते आतापर्यंत तुम्हाला म्हणजे रोडवरती जाताना किंवा कुठंतरी म्हणजे एखाद्या वेळेस स्टॉप थांबल्यानंतर तुम्हाला जे कस्टमरचा रिव्ह्यू, जे कॉमन पीपलचा रिव्ह्यू तुम्हाला भेटला, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा. तर गाडी आपण ज्यावेळेस घेतली, तुमच्याकडून जेव्हा बांधून डिलिव्हरी करून बाहेर गेलो, येताना आम्हाला बरेचसे कस्टमरांनी विचारलं गाडी कुठं बांधली, काय केली. कारण त्यांना पूर्ण गाडीचं जे काम आहे केलेलं ते पसंत आलं. आणि जिथं जिथं आम्ही मटेरियल देताना किंवा थांबतो प्रत्येक गावात, तिथले लोक सगळे विचारतात की काम एक नंबर झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं काम बेस्ट क्वालिटीचं झालं आहे आणि कुठेही आजपर्यंत मला अडचण आलेली नाही. एकदम बेस्ट क्वालिटी, हाय क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गाडी इथं आणलात आणि जेव्हा आपण गाडी रोडवरती चालवतो, आपल्याला अनेक असे प्रसंग येतात, गाडी आपल्याला ओव्हरटेक वगैरे करावं लागतं, कधी कधी आपल्याला 1.5-2 टन पण माल भरावं लागतं. ह्या टायमाला तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करता त्यावेळेस तुमचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा होता? गाडी झोला वगैरे मारत होती का? एका साईडला ओढणे असं कुठलं प्रकार असं काहीच झालेलं नाही. एकदम गाडी सस्पेन्शनमध्ये चांगली चालती. असं काही झोला वगैरे मारत नाही किंवा काय नाही. तुम्ही जे गाडीला खाली सी चॅनल मारलेत ते हे काढून, त्याच्यामुळं गाडी कुठं झोला मारत नाही, काय नाही. एकदम मस्त परफेक्ट गाडी चालते. तर तुम्हाला आता मी मनापासून विचारू शकतो, आम्हाला आउट ऑफ 10 पैकी तुम्ही किती स्टार रेटिंग द्याल आपल्या ह्या बिल्ड क्वालिटीबद्दल आणि फिनिशिंगबद्दल आणि सर्व्हिसबद्दल? सर्व्हिसबद्दल सगळ्याचबद्दल 10 पैकी 10च मार्क मिळतील सर. कारण क्वालिटीचं असं आहे की आम्ही जेवढं तुमच्याकडून हे केलं, अपेक्षा ठेवली होती कामाची, त्यापेक्षा बेस्टच काम झालेलं आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा काम चांगलं झालं आहे. आणि आम्हाला जे काही ॲडिशन पाहिजे होते ते तुम्ही त्याचा 1 रुपयाही चार्ज न घेता एकदम बेस्टपैकी करून दिला आहे. आणि सर्व ग्राहकांना मी सांगू इच्छितो की साई बॉडी बिल्डिंग हा ब्रँड एक नंबर ब्रँड आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे. तुम्ही जे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतात त्यापेक्षा त्यांनी जास्तच करून देतात, पण कमी नाही, एवढं मी सांगू शकतो. आणि मला सांगितलेल्या टायमिंगपेक्षा 1-2-3 दिवस आधी डिलिव्हरी सरांनी दिली आणि चांगलं काम, पेंट एकदम व्यवस्थित वापरलेलं आहे आणि एकदम बेस्ट सगळं काम आहे सरांचं. आणि क्वालिटीचं मटेरियल आहे, सगळं पाईप वगैरे ISI मार्किंगचे वापरलेले आहेत, एकदम बेस्ट क्वालिटी आहे. तर सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा. तर मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जेव्हा जे कस्टमर आपल्याकडनं आता सध्याच्या तारखेला कोटेशन घेतलेत पण अजून फायनल केले नाहीत आणि फायनल करायच्या मार्गावर आहेत किंवा कुठं चौकशी करत आहेत, अशा कस्टमरांना मला सांगायचं आहे की क्वालिटी हे तुमच्याकडून हुकू नये. कारण क्वालिटी करणारा माणूस एक आहे आणि कस्टमर समोर 100 आहेत. अशा केसमध्ये आमच्याकडे जे कस्टमर येतात त्यांचं तर आम्ही चांगलं काम करूनच येतो, पण थोडक्यात सांगायचं आहे की प्रत्येक माणसाला आपल्या क्वालिटीचा लाभ घ्यायला पाहिजे. कारण गाडीची बॉडी ही एकदाच बांधली जाते आणि पुन्हा पुन्हा बांधण्यासाठी इंटरेस्ट माणसाला नसतो. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही थोडासा विचार करून, एक दिवस उशीर का होईना, व्यवस्थित विचार करून आपल्या कंपनीला व्हिजिट करा. वाटल्यास व्हिजिट करून चालू काम तुम्ही बघा. तुम्हाला प्रत्येक गोष्टी पडताळल्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या, हे तुम्हाला फायद्याचं ठरेल. तर सर, तांबोळी सरांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आपल्याला जे रिव्ह्यू दिले आहे ते आपल्या 1% जरी कामाला आला तरी पण आपण त्याच्यामध्ये जिंकल्यासारखं आहे.
आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला समोर आहेतच. आम्ही रोजच्या रोज अपडेट देत असतो. आणि तांबोळे सरांना मनापासून धन्यवाद अजून एकदा मानतो त्यांनी रिव्ह्यू दिल्याबद्दल. आणि लवकरच नवीन गाडी घेऊन त्याने आपल्या दारात येतील. असं अजून एक गाडी घेऊन येणार आहे सर अपेक्षा करतो. तुमच्याकडून, कारण जेणेकरून काम तुमचं बेस्ट आहे आणि एकदम हेवी काम आहे. सगळ्या कस्टमरला मी अजून एकदा सांगतो की कामाच्या क्वालिटीबद्दल कुठंच त्यांचं कॉम्प्रोमाइज नाही. काम एकदम बेस्ट, तुम्ही जेवढ्या अपेक्षा ठेवता त्यापेक्षा एकदम बेस्ट काम होणार. एकदम बेस्ट काम आहे. ठीक आहे सर. ओके.